वारकरी म्हणजे काय? फक्त देवाची वारी आणि संतांची वारी या व्यतिरिक्त ज्यांच्या जीवनामध्ये काही शिल्लक नाही त्याला वारकरी असं म्हटलं जातं. पहिल्यांदा महादेवानं भगवंत परमात्म्याची वारी केली म्हणून भगवंत परमात्म्याचा आदर्श म्हणून शंकराचार्यांनी हा श्लोक आपण लिखित केलेला आहे. आपल्या कल्पना आहेत. महायोगपीठे तटे भीमारथ्यम वरम पुंडरिकाय धातू मुनिंद्रे समागत तिष्ठांत महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महादेव हा आद्य वारकरी आहे. आणि त्यानंतरच्या परंपरा ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबराया ह्या सर्वच असणाऱ्या महान संतांनी त्याचा शेवट चांगल्या प्रकारचा केला. निष्काम झालो देवा होते माझ्या कपाळी, अशा प्रकारचं प्रमाण आहे. आपण पाहतो जगद्गुरू तुकोबरायांनी अनेक प्रकारच्या आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमाने आपल्याला उपदेश केलेला आहे. देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो. वारकरी याला म्हटलं जातं. कुठलीच ममता, कुठलीच प्रकारची अपेक्षा, कुठल्या प्रकारची आशा न धरता तुकोबरायांनी हे विधान केले, प्रमाणाने सांगितले की देश आणि वेश नव्हे माझा कुठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंधा पांगुळा झालो. या उद्देशाने जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की संचित सांडवले होते माझे जवळी, वीत गूत पुत माया तुटलीही लागावळी, निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे तुची आता माझा सर्वस्व बळी. आता माझं दान करी, याचा अर्थ भगवंत परमात्म्याला विनंती करतात की तुम्ही आता मला दान करू शकता, कारण माझ्या मी सर्वस्वी संकल्प केलेला आहे की माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं काही शिल्लक नाही, फक्त तू आणि मी. आलो दान मागायास, आलो दान मी भक्त तू देव आयुष्य करी, अशा प्रकारची धारणा जगद्गुरू तुकोबरायांची होती. ज्ञानोबरायांची सुद्धा माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेहिल गुढी. ही ज्ञानोबरांची संकल्पना, तुकोबरायांची संकल्पना, अनेक प्रकारच्या संतांची संकल्पना असल्यामुळे सर्व जीवांचा उद्धार करण्याच्या हेतूने ते वारी करत होते. उदाहरणार्थ अनेक प्रकारचे नाले, अनेक प्रकारचे वहाळ झुऱ्या, नाले, वढे वगैरे हे जसे वाहत 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 पाऊस झाला की वाहत वाहत एका मोठ्या नाल्याला मिळतात आणि मोठा नाला जसा एका नदीला मिळतो आणि ती नदी जशी ओघाने समुद्राशिवाय थांबत नाही, त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये संतांचा जो प्रवास आहे, अनेक प्रकारच्या जीवांना दिशा देत, ज्ञान देत, मार्गदर्शन करत परमात्म्याकडे नेतात ते संत आहेत. भागवतामध्ये नाथबाबांनी सांगितलेले आहे, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. म्हणून परमात्म्याच्या सानिध्यात जाण्याकरता, परमात्म्याच्या स्वरूपाला विलीन होण्याकरता, परमात्म्याची भेट होण्याकरता ज्ञानोबरायांच्या सानिध्यात अर्थात ज्ञानाच्या सानिध्यात आपण तिकडे प्रवास केला पाहिजे. अभंगवाट ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ती कधी भंग न पावणारी, अविनाशी, चिरकाल सनातन कालापासून चालत आलेली परंपरा. अभंग ह्या शब्दाचा अर्थच कुठल्या प्रकारचा भंग नाही.